गुगलवर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796 833 833। नाशिकमध्ये गँगस्टर स्टाईलनं कब्जा करण्यात आलेला बंगला अखेर पोलिसांच्या ताब्यात। लोंढे पिता पुत्र टोळीने खुटवट नगर मधील पुष्कर बंगला जबरदस्तीने बळकावल्याची तक्रार 8 ऑक्टोबरला अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। या प्रकरणी अखेर अंबड पोलिसांनी धडक कारवाई करत पुष्कर बंगला सील केला। लोंढे पिता पुत्र टोळीने बंगल्याच्या कर्जाचा फायदा घेत बंगल्याच्या मूळ मालकाला धमकावून दहशत निर्माण केली होती। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत आणि त्यांच्या पथकानं तातडीने तपास सुरू केला। 8 तारखेला पोलीस स्टेशन अंबड येथे तक्रारदारांनी तक्रार दिली होती की त्यांचा जो बंगला आहे पुष्कर त्रिमूर्ती चौकातला, तो बंगला प्रकाश लोंढे, त्यांचे 2 मुलं भूषण लोंढे, दीपक लोंढे आणि त्यांचे सोबत काम करणारे सनी विठ्ठलकर आणि निखिल निकुम यांनी दमदाटी करून तो बळकावला होता। त्या ठिकाणी निखिल निकुम आणि सनी विठ्ठलकर याची फॅमिली राहत होती। तक्रार घेतल्यानंतर शहानिशा केली। तक्रारदार यांच्या मिसेस त्या मयत झालेल्या होत्या, त्यांच्या नावावर तो बंगला होता आणि तो बंगला त्यांनी बेकायदेशीर कब्जा केला होता। त्याला वेळोवेळी धमकवलं होतं। त्याच्याकडून 2 कोटी रुपयाची खंडणी मागितली होती। त्या बदल्यात ते बंगला खाली करणार होते, परंतु ते फिर्यादी वारंवार जात होते, पण फिर्यादीला ते दमदाटी करून तिथून हाकलून देत होते। शेवटी त्यांनी कंटाळून तक्रार दिली। तक्रार दिल्यानंतर आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही पुढची प्रोसेस केली। पुढच्या प्रोसेसमध्ये सदरचा बंगला जो आहे तो वॅकेट करण्यात आलेला आहे आणि सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे। त्याच्यावर आम्ही नोटीस वगैरे इश्यू केलेले आहेत की त्या ठिकाणी कोणी आगळीक करू नये म्हणून। आणि जे राहत होते 2 कुटुंब राहत होते ते सुद्धा त्यात आरोपी आहेत। वास्तविक पाहता त्यांना सुद्धा माहिती होतं की हा बंगला बळकावलेला आहे। त्या ठिकाणी सुरुवातीला प्रकाश लोंढे आणि त्यांच्या 2 मुलांनी कार्यालय स्थापन केलं, संपर्क कार्यालय केलं होतं त्या ठिकाणी, परंतु काही तो कार्यालय त्यांनी तिथे स्थापन केल्यानंतर हे जे 2 आरोपी आहेत सनी विठ्ठलकर आणि निखिल निकुम, तर या दोघांना तिथे त्या ठिकाणी वास्तव्यासाठी राहण्यास सांगितलं। ज्या वेळेस फिर्यादी तिथे गेले त्यावेळेस त्यांना फिर्यादींना त्यांनी तिथून हुसकावून लावलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर पण आपण गुन्हा दाखल केलेला आहे। सध्या 3 आरोपी हे एका गुन्ह्यात अटक आहेत, 2 आरोपी फरार आहेत, त्यांचा शोध चालू आहे। या कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, गुन्हे शोध पथकाचे विलास पडोळकर, उपनिरीक्षक फुल पगारे यांनी महत्वाची भूमिका बजावली। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलिसांनी पुष्कर बंगला सील करून पुढील तपासाला वेग दिला। लोंढे पिता पुत्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या खंडणी, दहशत आणि जबरदस्ती प्रकरणामुळे नाशिककर पुन्हा एकदा त्रस्त झाले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाणसह अनिल केदारे, नाशिक।